शरद पवार राजभवनावर गेले आहेत। राज्यपालांच्या निमंत्रणावरून शरद पवार राज्यपालांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। राज्यपालांनी शरद पवार यांना भेटण्यासाठी बोलवलं आहे आणि म्हणून शरद पवार तिथे गेल्याचं कळतंय। राज्य सरकारशी संघर्ष वाढत चाललाय आणि अशी स्थिती असताना शरद पवारांना निमंत्रण आलं होतं राजभवनावरून आणि त्यानंतर शरद पवार राज्यपालांच्या भेटीला गेलेत। राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सध्या अनेक मुद्द्यांवरून होतोय आणि त्यानंतर राज्यपालांनी शरद पवारांना भेटीला बोलवलं आहे। त्यासाठी शरद पवार हे राजभवनावर दाखल झालेत। आता या दोघांच्या भेटी दरम्यान नेमके कुठले मुद्दे चर्चेला येतील याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, राज्यपालांच्या भेटीसाठी म्हणून राजभवनावर शरद पवार दाखल झालेत। कुठल्या नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये यावेळेला चर्चा अपेक्षित आहे किंवा होऊ शकते? सुवर्ण, स्वतः राज्यपालांनी शरद पवारांना भेटीसाठी बोलवलेलं आहे, त्यामुळे निश्चितच राज्यपालांना शरद पवारांशी कोणत्या विषयावर चर्चा करायची याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष अनेक बाबतीत आपल्याला तीव्र झालेला पाहायला मिळतोय, त्यामुळे हा विषय या चर्चेत आहे का? त्याचबरोबर कोरोना संदर्भात विविध उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जातात। शरद पवारांनी राज्य सरकारला अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याचबरोबर केंद्र सरकारला सुद्धा अनेक पत्र शरद पवारांनी लिहिलेले आहेत आणि कोरोनाचा राज्यातील वाढता आकडा पाहता राज्यपालांनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला होता। त्या संदर्भात राज्यपालांना शरद पवारांशी चर्चा करायची आहे का, हा सुद्धा मुद्दा आहे। आणि विशेष म्हणजे 12 जागा ज्या आहेत त्या राज्याच्या विधान परिषदेच्या 6 जून रोजी रिक्त होत आहेत आणि त्या सगळ्या जागा आहेत त्या राज्यपाल नियुक्त आहेत। त्या संदर्भात राज्यपालांना काही चर्चा करायची आहे का शरद पवारांशी, असे सगळे मुद्दे यामुळे आता समोर आलेले आहेत की कुठल्या मुद्द्यांवरती नक्की राज्यपालांना शरद पवारांशी चर्चा करायची आणि शरद पवारांना राज्यपालांनी आपल्या भेटीसाठी बोलवून घेतलेलं आहे। थोड्या वेळापूर्वी शरद पवार राजभवनावर दाखल झालेले आहेत। निश्चितच यांच्यात काय चर्चा होते ही भेट संपल्यानंतर साधारणतः आपल्याला कळू शकेल। मात्र आता आपल्याला अंदाज बांधता येईल की राज्यपालांनी शरद पवारांना कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा करायला बोलवलं असावं। साधारणतः मी जसं सांगितलं की शरद पवार कदाचित राज्यपालांची अशी अपेक्षा असावी की राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा जो संघर्ष चिघळत चाललेला आहे त्याच्यामध्ये शरद पवारांनी मध्यस्थी करावी आणि हा संघर्ष आणखी वाढू नये याच्यासाठी प्रयत्न करावे। 2 दिवसापूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली होती, त्यांच्यात चर्चा झाली होती आणि आता राज्यपालांनी त्याच्यानंतर शरद पवारांना बोलवून घेतलेलं आहे। दरम्यान अनेक मुद्द्यांवरती या 2 दिवसात सुद्धा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळेल असे मुद्दे समोर आलेले आहेत। सुवर्ण, दीपक, अनेक मुद्दे समोर आलेले आहेत, पण या भेटीनंतर सुद्धा शरद पवार मध्यस्थी करू शकतील का? आणि मग हा सगळा जो संघर्ष सध्या सुरू आहे राज्यपाल आणि राज्य सरकार, तो तातडीनं मिटेल असं वाटतंय? सुवर्ण, जर राज्यपालांनी याच विषयावर शरद पवारांना चर्चा करायला बोलवलं असेल तर शरद पवार निश्चितच राज्यपालांच्या पदाचा मान ठेवून हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करतील, राज्य सरकारशी चर्चा करतील आणि कुठले कुठले संघर्षाचे मुद्दे आहेत ते कशा पद्धतीने सोडवता येतील या संदर्भात ही चर्चा असेल आणि राज्य सरकारला शरद पवार त्या पद्धतीचा सल्ला सुद्धा देऊ शकतील, तशी विनंती सुद्धा राज्यपालांच्या मार्फत करू शकतील। जसं 2 दिवसापूर्वी संजय राऊत यांनी भेट घेतली होती आणि राज्यपाल आम्हाला पित्या समान आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा असं वाटत होतं की संजय राऊत आणि राज्यपाल यांच्यामध्ये असलेले सगळे वादाचे मुद्दे आता संपलेले आहेत। मात्र आजच सामनाच्या अग्रलेखामध्ये संजय राऊत यांनी राज्यपालांना पुन्हा एकदा टार्गेट केलेलं आहे। विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्यपालांना निशाणा साधलेला आहे राज्यपालांवर संजय राऊत यांनी, त्यामुळे हा संघर्ष आणखीन चिघळताना पाहायला मिळतोय। जर राज्यपालांची इच्छा असेल हा संघर्ष मिटावा आणि त्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी करावी तर निश्चितच शरद पवार राज्यपालांच्या पदाचा मान ठेवून या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतील आणि याच्या पुढे सुद्धा भविष्यात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष अधिक निर्माणच होऊ नये किंवा चिघळू नये याच्यासाठी सुद्धा हे प्रयत्न कदाचित शरद पवारांच्या मार्फत करू शकतील। पण निश्चितच ही भेट नक्की कशासाठी येते अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। आपण हा एक अंदाज बांधू शकतो की कदाचित या विषयावरती चर्चा करण्यासाठी राज्यपालांनी शरद पवारांना बोलवलं असेल। या भेटीनंतर सुवर्ण, खरं तर आपल्याला अधिक स्पष्टता येईल की राज्यपालांनी शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली, शरद पवारांना नक्की राज्यपालांनी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं, की राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलवलं होतं। कारण शरद पवारांना आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे, अनेक बाबतीत त्यांनी देशावर आलेल्या संकटाच्या काळात काम केलेलं आहे। अगदी भाजपचं सरकार असतानाच त्यांना आपत्कालीन विभागाचा प्रमुख करण्यात आलं होतं, वाजपेयी तेव्हा पंतप्रधान होते, त्यामुळे हा त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कशा पद्धतीने रोखता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यपालांनी बोलवलं का, हा सुद्धा मुद्दा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही। त्यामुळे नक्की ही भेट संपल्यानंतर आपल्याला
खरी परिस्थिती कळू शकेल की नक्की राज्यपालांनी हो. शरद पवारांना कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. दीपक, साधारण किती वेळ झालेला आहे शरद पवार भेटीसाठी गेलेले आहेत? सुवर्ण, थोड्या वेळापूर्वी शरद पवार राजभवनावर पोहोचलेले आहेत. साधारणतः ही किती वेळ भेट चालेल, कारण कुठल्या मुद्द्यांवरती राज्यपालांना शरद पवारांशी चर्चा करायची आहे या संदर्भात स्पष्टता नाही आहे. त्यामुळे किती वेळ ही भेट चालेल हे सुद्धा सांगणं अवघड आहे. मात्र कदाचित भगतसिंग कोश्यारी राज्यपाल झाल्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या भेटीला जाण्याची शरद पवारांची पहिलीच वेळ असावी. ते राज्यपालांनी त्यांना बोलवलं, त्यामुळे ते राजभवनावर पोहोचलेले आहेत. यापूर्वी राज्यातले अनेक नेते राज्यपालांना जाऊन भेटलेले आहेत. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा राज्यपालांची सदिच्छा भेट घेतलेली आहे. भाजपचे नेते अनेकदा राजभवनावर गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा विविध कारणांसाठी राज्यपालांना यापूर्वी भेटलेले आहेत. मात्र शरद पवार राजभवनावर जाण्याची ही कदाचित पहिली वेळ असावी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल झाल्यापासून. आणि त्यामुळेच सगळ्यांच्या भुया उंचवलेल्या आहेत की शरद पवारांना राज्यपालांनी नक्की कोणत्या कारणासाठी चर्चेसाठी बोलवलेलं आहे. आणि आता विविध तर्कवितर्क राजकीय लढवले जात आहेत की कुठल्या मुद्द्यांसाठी शरद पवारांना राज्यपालांनी बोलवलेलं आहे. निश्चित शरद पवारांची सुद्धा एक भावना असेल की पुढे 5 वर्ष जवळपास महाविकास आघाडीला सरकार चालवायचं आहे. त्यामुळे राज्यपालांशी संघर्ष जास्त काळ चालवणं योग्य नाहीये. त्यामुळे हा संघर्ष मिटला पाहिजे ही शरद पवारांची सुद्धा भूमिका असेल. महाविकास आघाडीची सुद्धा कदाचित हीच भूमिका असेल. त्यामुळे त्या अनुषंगाने काही चर्चा होते का ते पाहणं सुद्धा सुवर्ण महत्त्वाचं आहे. बरोबर, हा संघर्ष जास्त काळ जर राहिला तर ते धोक्याचं आहे, त्रासदायक सुद्धा आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत तर निश्चितच या सगळ्याचा मोठा त्रास आणि ताण सुद्धा पडू शकतो. दीपक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.